लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। गेले 4.5 वर्ष गायब झालेले साहेबांचे बॅनर वाड्यात खेड्यावर दिसू लागले आहेत। स्वप्नांचा चिराचूर करणारे आश्वासनाचे महापूर घेऊन आल्याने मतदार करमणुकीचे कीर्तन अनुभवायला लागले आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघात श्रीमंत योगी इच्छुकांची गर्दी वाढू लागली आहे। प्रत्येक राजकीय पक्षात एकापेक्षा एक इच्छुक पुढे येत असताना सर्वांच्या नजरा या मुरबाड विधानसभा मतदारसंघावर लागले आहेत। मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर असेल, मुरबाड प्रत्येक 1,40,000 मतदारांचा मतदारसंघ असून मुरबाड तालुक्यात डोंगरदरी खोऱ्यामधील स्वातंत्र्यापासून आजपर्यंत समस्याग्रस्त असणाऱ्या वाड्यापाड्या वस्त्यांमध्ये 20,000 मतदान मामा भाऊ सहज मिळू शकतात। त्यांना आकर्षित करण्यासाठी आश्वासित योजनांची अगरबत्ती लावली जात आहे। साडी चोळी मिठाई तसेच घड्याळ असेल, गॅस असेल, वीज पाणी रस्ता, चेंडू बॉल तसेच हातात बॅट, क्रिकेटच्या पाकोळी, वजनदार स्वस्त अशा स्पर्धा निवडणुकीच्या तोंडावर पार पडत आहेत। भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघात 2 आघाडी इच्छुकांची गर्दी बिगाडी करून जाऊ लागली आहे। तसेच भाजपामधील दादा भाऊ आप्पा यांच्यामधील गटबाजीचा फायदा काँग्रेसच्या दादासाहेबांना होणार यासाठी काँग्रेसच्या माजी खासदार आणि भाजपाचे माजी अध्यक्ष यांनी उमेदवारीसाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघात बैठका सुरू केल्या आहेत। त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी मामाला संपर्कात आणल्याने पुन्हा मुरबाड विधानसभा मतदारसंघात बस्तानाचे दुकाने थाटू लागले आहेत। गेले 10 वर्ष या उमेदवारापलीकडे कोणत्याही राजकीय पक्षांना नवीन सामान्य उमेदवार सापडत नसल्याने मतदारांनी ज्यांच्या नावे बोट मोडली त्यांनाच अंगठे देण्याची वेळ येणार आहे। येथील सामान्य नागरिकांची कामे शासन दरबारी होत नाही। प्रत्येक कामासाठी लाच द्यावी लागते। ज्यांना निवडून दिले त्यांच्याच नावाने दादागिरी, निकृष्ट कामाची ठेकेदारी सामान्यांना सहन करावी लागते। साम दाम दंडभेद पैशाची मक्तेदारी पुन्हा मुरबाड विधानसभा भिवंडी लोकसभेत अनुभवायला मिळणार आहे। दादा आप्पा भाऊ मामा आपल्या पक्षाची भूमिका जनसामान्यांसमोर मांडून करमणूक करतील, परंतु येथील सामान्य नागरिकांना अपेक्षित प्रलंबित न्याय केव्हा मिळणार अशी मतदारसंघात मात्र चर्चा सुरू आहे।